आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खास गोड रेसिपी, खोबऱ्याचे चॉकलेट मोदक। पारंपरिक उकडीच्या मोदकांना आधुनिक ट्विस्ट देऊन केलेले हे मोदक गणपतीसाठी नक्की करून बघा। सर्वप्रथम आपण कढईत तूप गरम करून त्यात किसलेला खोबरं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यात मिल्क पावडर आणि साखर घालत आहे। थोडी अशी चिमूटभर वेलची पावडर ही टाकली आहे एक छान फ्लेवर साठी। आता कंडेन्स मिल्क टाकायचे आणि आता हे मिश्रण सतत हलवत घट्ट होईपर्यंत शिजवायचे। आता हे मिश्रण गॅसवरून उतरून थोडं थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात भरून सुंदर खोबऱ्याचे मोदक तयार करूयात। आता मी इथे डार्क मेल्टेड चॉकलेट घेतलेला आहे। आपल्याला आपले खोबऱ्याचे मोदक ह्या मेल्टेड चॉकलेट मध्ये डिप करायचे आहेत आणि त्यांना छान कोट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवायचे आहेत 40 मिनिटं किंवा 1 तास। हे खोबऱ्याचे चॉकलेट मोदक खायला एकदम अप्रतिम लागतात। नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये सांगा। गणपती बाप्पा मोरया।